प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. जुनी पेन्शन योजना जागतिकीकरणाची सुरुवात झाली आणि हळूहळू सामाजिक कल्याणाच्या, नागरिकांच्या कल्याणाच्या अनेक योजना ह्या बंद होत गेल्या. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे शासकीय कर्मचारी किंवा एखाद्या सार्वजनिक कंपनी, सार्वजनिक बँका यामधील कर्मचारी वर्ग जो आहे, या कर्मचारी वर्गांना निवृत्तीनंतर एक पेन्शन मिळायची, जी त्यांच्या पगाराच्या निम्मे काही टक्के ती असायची. आता 2005 नंतर जे कर्मचारी शासन सेवेमध्ये दाखल झाले त्यांना ही पेन्शन मिळत नाही आणि म्हणून त्याचे परिणाम आता जाणवायला लागल्यानंतर 20 वर्षानंतर संपूर्ण सरकारी कर्मचारी वर्ग, सेवानिवृत्त सैनिक या सगळ्यांनी ओल्ड पेन्शनची मागणी सातत्यानं सुरू केली आणि या ओल्ड पेन्शन म्हणजे जुन्या पेन्शनच्या मागणीवर देशभरात आंदोलनही झाली आणि अलीकडे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गठीत केलेल्या टीव्ही सामंतन यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने नेमकी जुनी पेन्शन योजना स्वीकारली की नाकारली आणि सरकार म्हणते की आम्ही ही योजना 50% राबवणार आहोत. हे खरं आहे की काय आहे, याची सत्य आणि असत्य याच्यातलं काही आहे का, हे सगळे मुद्दे आपण आज जाणून घेणार आहोत माननीय विश्वास उटगी सरांकडून. सर, आपलं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. सर, जुनी पेन्शन योजना म्हणजे जो सरकारी कर्मचाऱ्यांच्या, सार्वजनिक कंपन्यातील कामगारांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. कारण सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न असतो आणि हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी 20 वर्षानंतर 2005 मध्ये बंद झालेली पेन्शन योजना आता नव्याने 20 वर्षानंतर कर्मचाऱ्यांना जे जाणवते आहेत त्याचे चटके, त्या विरोधात आंदोलनं झाली आणि सरकार आता म्हणायला लागलं आहे की आम्ही 50% पेन्शन देऊ. खरंच हे सरकार देणार की नेमकी काही भूलभुलैया आहे, नेमकं काय, या संदर्भात आपण यावर मार्गदर्शन करा. धन्यवाद. हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पेन्शन ही निवृत्तीनंतर मरेपर्यंत उदरनिर्वाहाचं एक साधन म्हणून या प्रश्नाकडे बघितलं गेलं. म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ही गोष्ट आहे, पण त्याला एक आधुनिक स्वरूप हे खरं तर भारत सरकारने निर्माण केलं आणि पेन्शन ही व्यवस्था चालू ठेवली. या पेन्शन व्यवस्थेमध्ये सरकारच्या, ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा ज्या काही सरकार निर्मित संस्था आहेत, या त्यांच्या ठिकाणी ही पेन्शन आहे. या पेन्शनचं स्वरूप काय हे पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे की केव्हापासून बंद झाली, काय झालं हे आपण नंतर बघू. पण पेन्शन, ज्याला ओल्ड पेन्शन स्कीम असं म्हणतात, जुनी पेन्शन योजना, त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या शेवटचं जे मूळ वेतन आहे, त्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% हे मूळ पेन्शन मिळणं आणि दर 6 महिन्याला नोकरीत असताना मूळ पगारावरती जो महागाई भत्ता मिळायचा तसाच महागाई भत्ता मूळ पेन्शनवरती मिळणं, हीच ती खरी योजना आहे. ही जी काही मूळ पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता दर 6 महिन्यांनी मिळणारा, तो ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स प्रमाणे मिळतो. आता ही जी व्यवस्था आहे ती केंद्र सरकारच्या सगळ्या खात्यांमध्ये इन्क्लुडिंग आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये पण होती. ह्या परिस्थितीला एक पहिला ब्रेक निर्माण झाला तो 2004 ला. 2001 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली अटल बिहारी वाजपेयींच्या कालखंडामध्ये आणि शेवटी तो निर्णय झाला. ते सरकार जेव्हा पडलं आणि नवीन सरकार जे निर्माण झालं UPA 1, त्याही काळात तो आधीच्या सरकारचा निर्णय तो तसाच चालू राहिला आणि मग बाजारामध्ये एक शेअर बाजार म्हणू किंवा भांडवल बाजार म्हणू, त्या ठिकाणी 2008 साली एका पेन्शन फंड रेग्युलेटरी अथॉरिटी ही निर्माण करण्यात आली. त्याविषयीचा कायदा निर्माण केला 2008 मध्ये आणि मग नवीन पेन्शन स्कीम असं म्हणत एक बाजाराशी निगडीत गुंतवणूक योजना या PFRDA ऍक्ट खाली निर्माण केली. आता ती रेग्युलेटरी अथॉरिटी निर्माण करणं हे चिदंबरम साहेबांच्या काळात घडलेलं आहे. पण प्रत्यक्षात या योजनेखाली ज्या म्युच्युअल फंडाच्या मार्फत नवीन पेन्शन स्कीम राबवायची, त्याच्यामध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि जवळजवळ 8 ते 10
म्युच्युअल फंडांकडे हे काम देण्यात आलेलं होतं. नवीन पेन्शन स्कीम समजून घेण्यापूर्वी पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की जुनी पेन्शन स्कीम ही अटल बिहारी वाजपेयी सरकारने बंद केली. त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये निर्णय झाला. तो निर्णय तसाच युपीए 1 सरकारने चालू ठेवला आणि युपीए 1 सरकार हे पहिला कालखंड दुसरा कालखंड असं पूर्ण करताना 2014 मध्ये मोदी सरकार आलं. मोदी सरकारने हे असंच 10 वर्ष चालू ठेवलेलं आहे. या सगळ्या कालखंडामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये म्हणजे 2005 पासून जे कोणी लागले त्यांची संख्या आता लाखोनी आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये जवळजवळ 4 लाखापेक्षा जास्त लोक, कदाचित जास्त असतील, हा आकडा मी कमी सांगतोय, पण लाखोनी लोक महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत आणि केंद्र सरकारमध्ये सुद्धा आहेत. हे लोक लागले आणि ह्यांना ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे जुनी पेन्शन स्कीम ही 1 मे 2005 पासून बंद आहे. हा पहिला टप्पा. मग जवळजवळ 15 आणि 3 18 वर्ष जे लाखो लोक लागले, यांना नवीन गुंतवणूक योजना ही लागू आहे. ती नवीन गुंतवणूक योजना काय, तर ती नवीन गुंतवणूक योजना आपण पहिल्यांदा समजावून घेऊ. त्याच्यामध्ये जुनी पेन्शन स्कीम बंद झाल्यानंतर नवीन गुंतवणूक योजनाचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या मूळ पगाराच्या म्हणजे मूळ वेतन जे मिळतं त्या वेतनाच्या निम्म पगार निवृत्त होत असताना तो तुम्हाला मिळेल. आता एखादा माणूस नवीन जेव्हा लागलेला असेल 1 मे 2005 नंतर, त्याच्या मूळ वेतनातून 10% एवढा ज्याला म्हणू आपण वजावट, डिडक्शन्स, ही त्याच्या पगारातून काढून घेणं हाच मुळात करार आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ते त्या कर्मचाऱ्याच्या किंवा त्या अधिकाऱ्याच्या पगारामध्ये याचे 10% कापले गेले तर ते त्यांचे सरकारचे 14% जमा होतात. पण हे 10% आणि 14% जे पैसे कापले जातात हे कुठे जातील, तर मगाशी मी सांगितलं तसं PFRDA कायद्यान्वये ते 8 म्युच्युअल फंड किंवा 10 म्युच्युअल फंड, आता कधी जास्त म्युच्युअल फंड असतील, यांच्याकडे ते गुंतवणुकीसाठी जातात. आणि ते गुंतवणुकीसाठी जात असताना या कर्मचाऱ्यांकडून काही इन्स्ट्रक्शन देऊन घेतात हे म्युच्युअल फंड की तुम्ही तुमचा पैसा कुठे गुंतवू शकाल, तर शॉर्ट मिड कॅप कंपन्यांमध्ये. नवीन गुंतवणूक योजना, ह्याला NPS असंच नाव आहे. म्हणताना न्यू पेन्शन स्कीम म्हणतात, पण खरं तर ती नवीन गुंतवणूक योजना आहे आणि ती मार्केटवरती, शेअर बाजारावरती आधारित आहे. पैसे कोणाचे जातात, कर्मचाऱ्यांच्या पगारातले, मूळ पगारातले 10 आणि 14% सरकारचे. हे पैसे म्युच्युअल फंड मार्केटमध्ये गुंतवणूक करते. आता या स्कीम मध्ये एक असा म्हटलेलं आहे की 35 ते 40 वर्षाची नोकरी झाल्यानंतर मध्ये काही पैसे तुम्हाला काढायचे असतील तर काढणं शक्य आहे. तर मार्केटमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या वेतनातून 10% जाणं आणि त्याच्यामध्ये सरकारचे पण 14% जाणं, म्हणजे साधारणपणे रक्कम ही जी काही जमा झालेली आहे ती X रक्कम ही म्युच्युअल फंडामध्ये जाते. आणि मग आपल्याला आपल्या 35 किंवा 40 वर्षाच्या सेवेच्या शेवटी किंवा मध्ये काही हवे असतील, होय मध्ये पण काही पैसे मिळण्याची तरतूद आहे, पण शेवटी किती पैसे मिळतील, तर त्या पैसे मिळण्याची जी काही रक्कम आहे ही बाजारात नियंत्रित आहे. म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू म्युच्युअल फंडाची रोजच कळते आपल्याला. आणि आपला अनुभव असा आहे, मार्केट किती वरती गेलं किंवा खाली गेलं तरी या म्युच्युअल फंडामध्ये जी जी रक्कम गुंतलेली आहे, ही गुंतलेली रक्कम 100 रुपयाचे कदाचित 110 होतील, 115 पण होतील, पण ते होतीलच असं नाही. तर मार्केटवरती अवलंबून आहे. ते बहुतेक वेळा 90, 95 किंवा 85 पण झालेले दिसतात. हा अनुभव गेल्या 15 ते 18 वर्षामध्ये ज्यांना मार्केट समजू लागलं, त्यांना हे आपले पैसे मार्केटमध्ये गुंतवले जातात तर दुसऱ्या कोणाचे तरी फायद्याचे आहेत, ते आपल्या फायद्याचे नाहीत, हे जेव्हा लाखो लोकांना कळायला लागलं, तेव्हा ते म्हणायला लागले की नवीन पेन्शन स्कीम मध्ये आमचा तोटा आहे. आम्हाला निवृत्तीनंतर 50% सुद्धा मिळण्याची शक्यता नाहीये आणि म्हणून आम्हाला जुनी पेन्शन स्कीम पाहिजे, असा त्यांचा आग्रह सुरू झाला. आणि गेल्या 10 वर्षामध्ये मोठी आंदोलन सुरू झाली. हा नंबर 1चा भाग. त्यामुळे राज्य सरकारांच्या, केंद्र सरकारांच्या कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली जेव्हा जेव्हा 10 वर्षात निवडणुका झाल्या, मग ते हिमाचल प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आणि आता इंडिया अलायन्सने सुद्धा आम्ही लोकांना
या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना, फौजीला सुद्धा ओल्ड पेन्शन स्कीम लागू करू असं जाहीरनाम्यात सांगितलं. नव्हे, प्रत्येक सत्तेवर आल्यानंतर त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे आता छत्तीसगड असो, राजस्थान असो, हिमाचल प्रदेश असो, कर्नाटक असो, या ठिकाणी ओल्ड पेन्शन स्कीम लागू झाली आणि हीच मागणी आता सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक राज्य सरकारचे कर्मचारी हे करतायत आणि मग मुद्दा निर्माण होतो की ओल्ड पेन्शन स्कीम ही चांगली आहे, कारण ती महागाई भत्त्यापासून एका 60 वर्षाच्या पुढील माणसाचं मरेपर्यंत संरक्षण होतं. तो मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला सुद्धा कुटुंब निर्वाह वेतन मिळतं, त्यामुळे त्यांचंही संरक्षण होतं. आणि खरं तर पेन्शनची जी कल्पना जगभर मान्य झाली त्याच्यामध्ये हेच आहे की सोशल सिक्युरिटी स्कीम म्हणून पेन्शन आली पाहिजे. आता सोशल सिक्युरिटी स्कीम ही ओल्ड पेन्शन स्कीम आहे आणि न्यू पेन्शन स्कीम म्हणजे एनपीएस ही सोशल सिक्युरिटी स्कीम नाहीये, ती केवळ गुंतवणूक योजना आहे. आणि आपल्या पैशावरती मार्केट मधले म्युच्युअल फंड आणि कंपन्या आणि काही मोठे ब्रोकर्स हे कमाई करतात. हे लक्षात घेणं, हे लक्षात येणं हे आता सगळ्यांना शक्य झालेलं आहे. आणि त्यामुळे ओल्ड पेन्शन स्कीम ह्याच्यामध्ये आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आणि कुटुंबाची पूर्ण सुरक्षितता आहे, कारण ती महागाई भत्ता मिळत असल्यामुळे महागाईपासूनची सुरक्षितता आहे हे स्पष्ट आहे. नवीन गुंतवणूक योजना, मार्केट नियंत्रित गुंतवणूक योजना जी आहे, एनपीएस ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये असं काहीही नाही. आता एनडीए सरकार किंवा एकनाथ शिंदे सरकार यांनी अशा तऱ्हेने असं सांगितलं, एका एक्सपर्ट कमिटीचा अहवालाचा दाखला देऊन की आम्ही 50% मूळ वेतन देऊ. याला काही अर्थ नाही. मूळ प्रश्न असा आहे, तुम्ही महागाई भत्ता देणार किंवा नाही? त्या मूळ वेतनावर महागाई भत्ता देणार की नाही याचं उत्तर एकनाथ शिंदे सरकार म्हणतं नाही, आम्ही मार्केटमध्ये एनपीएस ची रक्कम ओपीएस एवढी देऊ, अशा तऱ्हेचा जीआर आहे. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी हा जीआर निघाल्यानंतर आनंदोत्सव जाहीर केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की मोदी सरकारची गॅरंटी जशी आहे तशी शिंदे सरकारची गॅरंटी जीआर रूपाने आहे. आमचे ओपीएस एवढेच रक्कम आम्हाला एनपीएस मध्ये मिळेल, 50% बेसिक पेन्शन मिळेल. हा एक भूलभुलैया आहे. खरं तर आता हीच गोष्ट जी शिंदे सरकारने आता काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर मान्य केली, त्यांच्या एक्सपर्ट कमिटीचा हवाला घेऊन मंत्रिमंडळाने मान्य केलेली ही गोष्ट जीआर मध्ये आली, पण ती अंमलात येणं शक्य नाहीये. हीच गोष्ट आता निर्मलाताई सीतारामन 23 नंतर जे बजेट सेशन आहे त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की एनपीएस मध्ये आम्ही 50% मूळ वेतन सुरक्षित ठेवू, ओल्ड पेन्शन स्कीम सारखंच, पण आम्ही महागाई भत्ता देऊ हे ते सांगत नाहीयेत. महागाई भत्ता न देणं म्हणजे निवृत्तीनंतरची महागाईच्या अगेन्स्ट असलेली सुरक्षा ही ते मान्यच करायला तयार नाहीयेत. ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये ही सुरक्षा आहे. ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये पेन्शन ही या महागाई भत्त्यामुळे वाढती असते. नवीन गुंतवणूक योजनेमध्ये एनपीएस मध्ये असा कोणताही प्रकार नसल्यामुळे ती केवळ गुंतवणूक योजना आहे. त्याच्यामध्ये किंबहुना मूळ वेतन सुद्धा कमी मिळण्याची शक्यता आहे, कारण एनपीएस ही बाजार नियंत्रित आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही रकमेची म्युच्युअल फंड सुरक्षा देत नाही हे ते लिहून देतात. जेव्हा आपले पैसे मार्केटमध्ये म्युच्युअल फंडामध्ये जो कोणी गुंतवेल, मग ते सरकार गुंतवू दे, व्यक्ती गुंतवू दे, संस्था गुंतवू दे, खाली लिहिलेलं असतं ऑल युअर असेट्स ॲज ऑफ दॅट डे इट इज ए ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. त्यामुळे म्युच्युअल फंडाची गुंतवणुकीची रक्कम ती रोज वेगवेगळी असू शकते. 5 वर्षांतर, 10 वर्षांतर, 15 वर्षांतर, 20 वर्षांतर सुद्धा त्याची रक्कम 100 रुपयाची 110 रुपये झाली तर झाली, पण ती 85, 90 किंवा 95 होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे आपला पैसा तर भांडवल बाजारात जातो, मोठमोठ्या कंपन्या आपल्या पैशाचा तर वापर करतात, पण आपण जेव्हा निवृत्त होतो तेव्हा आपल्या हातात करंट आणि कवठ्या पण मिळत नाहीत. अशा तऱ्हेची परिस्थिती आज तरी असल्यामुळे लाखो सरकारी कर्मचारी केंद्रातले असो किंवा राज्यातले असो, त्यांचं अर्थभान हे मर्यादित असल्यामुळे शिंदेची गॅरंटी ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात मान्य झाली
त्यांना त्यांचं काय म्हणावं. त्यांना असं वाटतं की आपला प्रचंड विजय झाला आणि त्यांचा विजय झाला म्हणून आता एनडीएचं नवीन सरकार जे 240 वरती भाजपाला रोखण्यात आलं, त्या सरकारकडून पुन्हा तीच भाषा आहे की आम्ही, निर्मला सीतारामन या म्हणतायत आता बातमी आहे की बजेटमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे 50% वेतन हे आम्ही परत देऊ. म्हणजे काय करू, जे शिंदे सरकारने केले तेच करणार आहेत ते, कारण का वरच्यांचं ऐकूनच शिंदे सरकारने ते केलं होतं. त्यामुळे ह्या वाटाण्याची अक्षता लावण्याचा प्रकार आहे. हा मध्यमवर्गीय बँक कर्मचारी असो, सरकारी कर्मचारी असो, केंद्र सरकारचे कर्मचारी असो, इन्शुरन्स कर्मचारी असो, ज्यांची ओल्ड पेन्शन स्कीम बंद झाली आहे, अशा तमाम लोकांनी खरं म्हणजे उठाव करण्याची गरज आहे की आम्हाला एनपीएस नको, या तुमच्या कोणत्याही योजना नकोत, आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम ही महागाई भत्त्यासहित आमचं मूळ वेतन जे 50% बेसिक वेतन येतं म्हणजे पेन्शन येते, त्याच्यावरती महागाई भत्ता, हा जो मुद्दा आहे ओल्ड पेन्शन स्कीमचा, हा चालू राहिला पाहिजे. हा आग्रह धरणं हे अत्यंत आवश्यक आहे. जे काँग्रेस पक्षाची जी सरकार कर्नाटकमध्ये आली, हिमाचलमध्ये आलं, छत्तीसमध्ये आलं, राजस्थानमध्ये आलं आणि न्यायपत्रिकेमध्ये ह्याचं अभिवचन सगळ्याच इंडिया अलायन्स पक्षाने दिलेलं आहे की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करू. याचा अर्थ निवृत्तीच्या वेळेस जो माझा मूळ पगार आहे त्याच्या 50% ही मूळ पेन्शन होईल आणि त्या मूळ पेन्शनवरती दर 6 महिन्याने महागाई भत्ता वाढणं किंवा कमी होणं जे काय असेल ते मिळेल मरेपर्यंत. आणि त्यानंतर एक निवृत्ती वेतन ही खरं तर सरकारची ओल्ड पेन्शन स्कीम आहे. आणि न्यू पेन्शन स्कीम ही निव्वळ या देशामध्ये बाजाराला उठाव देणारी आणि भांडवलशाही व्यवस्थेला बळकट करणारी, मुठभर करोडो लोकांची संपत्ती ही मुठभरांच्या हातात सोपवणं आणि त्यांचे कोट्यवधीची संपत्ती वाढवणं अशा तऱ्हेची एनपीएस आहे. म्हणून एनपीएस ही केवळ भांडवलदारी व्यवस्थेमध्ये अनेकांची संपत्ती लुबाडण्याचं एक साधन आहे. आणि याच्याकरता सरकार त्या मोठ्या कंपन्यांना, मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांना मदत करतं. किंबहुना स्वतःची युटीआय म्युच्युअल फंड कंपनी ही सरकारी कंपनी असताना त्याला ती खाजगी कंपनी आहे असं निर्मलाबाई सीतारामन सरकार म्हणतं. इतकं सरकार कोडगं झालेलं आहे, खोटं बोलतायत ते आणि जनतेच्या पैशाचा निव्वळ अपहार या मार्केटमध्ये होतोय. हे जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि तमाम मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना समजेल तोच खरा सुदिवस. आजही मार्केटमध्ये काय चालतं याच्याविषयी सरकारी कर्मचारी किंवा बँक कर्मचारी किंवा इन्शुरन्स कर्मचारी हे अनविद्य नाही आहेत, पण ते ज्ञान मिळवू इच्छित नाहीत. आणि म्हणून ओल्ड पेन्शन स्कीम ही चांगली आहे याचाच करता अट्टास धरला पाहिजे. पण त्याच्या मागचं अर्थकारण, त्याच्या मागचं राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर मोदी सरकारचा पाडाव केल्याशिवाय ओल्ड पेन्शन स्कीम आपल्याला मिळणार नाही. हे पहिलं एक यंत्र मंत्र आपण मनामध्ये जाणून घेणं आवश्यक आहे. कारण आजही जुन्या पेन्शन जे धारक आहेत त्यांचं आयुष्य महागाई भत्ता मिळत असल्यामुळे ती वाढती पेन्शन आहे. सरकारने हा बोजा एक सोशल सिक्युरिटी मेजर म्हणून उचलणं हे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना अशी पेन्शन स्कीम खाजगी क्षेत्राला सुद्धा बंधनकारक केलं पाहिजे. जसं खाजगी क्षेत्राला आरक्षण देणं हे बंधनकारक केलं पाहिजे असे एससी एसटी समाजाला वाटतं. काही चुकीचं नाहीये, पण तसंच खाजगी क्षेत्राला सुद्धा, तिथल्या नोकऱ्यांना सुद्धा अशा तऱ्हेची सोशल सिक्युरिटी लागू करा. याकरता कायदा आणणं ही खरं तर या देशाची आणि समाजाची आजची गरज आहे. पण सरकारच जर असं बेपर्वा वागत असेल, सरकारच फक्त भांडवलशाहांच्या आणि भांडवलदारी कंपन्यांसाठी काम करत असेल तर ते सरकार बदलणं हाच खरा एकमेव उपाय आपल्या हाताशी आहे. नाहीतर फक्त एक ज्याला म्हणतो आपण काहीतरी बनवाबनवी करणारं हे सरकार आहे आणि नवीन पेन्शन योजना हे बनवाबनवीचं साधन आहे. एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय. लोक शहाणे होतील तेव्हा हे सरकार उलथून पडेल हे नक्की. धन्यवाद सर. अतिशय परखड असं विश्लेषण आपण या संदर्भात, आणि जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन योजना नेमकं काय आहे हे अगदी सोप्या शब्दात आपण समजून सांगितलं. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.